कार्ड नसेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून आपलं कार्ड काढून घ्यावं। या महाआरोग्य शिबिराचे आयोजक सन्मान्य देवरादादा भोंगळे दादा तुम्हाला कुठे पेशंट झालं मावशी बिल्डिंग है उसमें 80 लोग रह सकते हैं 2 दिन के लिए। विकासाचा वादा आपला देवराव दादा, गरी विकासाचा वादा। तपासलं का भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा तसेच माल्यार्पण सुद्धा करून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। सर्वात जर पहिला प्रश्न जर मांडला असेल या विधानसभेतून, राजुरा विधानसभेतून कामाची सुरुवात होत आहे। भारत भव्य महाआरोग्य शिबिर या शिबिराचे आयोजक माननीय भारत माता की वंदे श्री विवेकदादा मोरे यांनी सुद्धा दीप प्रज्वलित करावे। तसेच श्री पश्चिमी त्याला विनंती करतो। तसेच यादव सर जुक्ती यांनी सुद्धा मंचाकडे येण्याची विनंती करावी ही विनंती। यांनी सुद्धा मंचाकडे येण्याची विनंती करावी। अरुण भाऊ म्हणाले
यांनी सुद्धा मंचाकडे येण्याची विनंती करावी। तसेच आशिष भाऊ चौधरी यांनी सुद्धा या भारत मातेचे पूजन करावे। तसेच या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महादेवजी हेगडे यांनी सुद्धा माल्यार्पण करावे। नांदेडचे सरपंच आसवले साहेब यांनी सुद्धा विजयाताई लक्ष्मी डोळे यांनी सुद्धा भारत मातेचे पूजन करावे। शीतलताई ढोटे यांनी सुद्धा भारत मातेचे पूजन करावे। तसेच भारत मातेचे पूजन करावे। भारतीय जनता पार्टीच्या परंपरेनुसार कोणताही कार्यक्रम आम्ही सुरुवात करतो तो कार्यक्रम असा की भारत मातेचे पूजन केल्याशिवाय आम्ही कोणत्याच कार्यक्रमाला सुरुवात करत नाही। तालुका आरोग्य अधिकारी माननीय श्री टेके साहेब यांनी सुद्धा मंच आपले स्थान करावे। श्री अरुण भाऊ रोहे शहर अध्यक्ष यांनी सुद्धा आपले स्थान करावे। तसेच ज्येष्ठ नेते बेतसर यांनी सुद्धा आपले आज गडचांदूर शहरामध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र गडचांदूर आणि भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय गडचांदूरच्या वतीनं या ठिकाणी आम्ही महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं। गेल्या अनेक वर्षापासून मी घुगुतपासून कोंबूर्ण असेल की आता राजुरा विधानसभा असेल या सर्व भागामध्ये जनतेची सेवा व्हावी, त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्या याकरता शिबिराचं आयोजन करत आहोत। मी या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या 1 वर्षापूर्वी आलो। त्या वर्षभरामध्ये या मतदारसंघात 7 ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली, 30,000 रुग्णांची मोफत तपासणी केली, 2700 रुग्णांच्या मोठ्या शस्त्रक्रिया केल्या आणि या भागातील जनतेने त्यांच्या सेवेसाठी मला मतरूपी आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं। खरं तर निवडणुकीला फक्त 3च महिने झाले निवडून आल्याला, पण मी मात्र या आरोग्याच्या सेवा करण्याचं जे व्रत आहे ते मात्र आम्ही कधी थांबवणार नाही आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये ज्युटीला महाआरोग्य शिबिर घेतलं, मागच्या महिन्यामध्ये गोंडपिपरीला महाआरोग्य शिबिर घेतलं आणि आज या गडचांदूर औद्योगिक शहरामध्ये या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि या शिबिरामध्ये या शहरासोबतच सभोवतालच्या लोकांनी हजारो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी पात्र झाले आणि त्या सर्व रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया आम्ही या ठिकाणी करून देणार आहोत। ते गेल्या अनेक वर्षापासून त्या गडचांदूर शहरामध्ये या शहराच्या अगदी केंद्रभागी या ठिकाणी माणिकगड सिमेंटचा प्लांट आहे। आपल्या बाजूला जर आम्ही थोडा दूर गेलो तर नांदा आणि बीबी या भागामध्ये अल्ट्राटेक या सिमेंट कंपन्या, या सिमेंट कंपन्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं। या प्रदूषणामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होत आहे आणि या प्रदूषणाचा एक ज्वलंत प्रश्न, खरं तर हा प्रश्न असा आहे की प्रदूषणामुळे लोकांना स्लो पॉयझनच्या माध्यमातून तरी प्रदूषणाचा त्रास होते आणि म्हणून हा गंभीर विषय घेऊन मी आता जे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून या राजुरा मतदारसंघातील कोळसाखाणी असेल, कोलवाशिरी असेल किंवा सिमेंट उद्योग असेल या तिन्ही उद्योगामुळे जे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे आणि या प्रदूषणामुळे जनतेचं आरोग्य धोक्यात आलं आहे, या प्रदूषणामुळे या भागातील शेतीचं नुकसान होत आहे आणि हा प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडला। या राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजभाई मुंडे यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि उत्तरच दिलं नाही तरी आता एप्रिल महिन्यामध्ये त्या स्वतः या भागातील प्रदूषणाची पाहण्या करण्याकरता या ठिकाणी येत आहे आणि निश्चितच या सर्व उद्योगांचा आम्हाला विरोध नाही, उद्योग आले पाहिजे, उद्योगांच्या विकासामध्ये योगदान आहे, पण या उद्योगामुळे मात्र आमच्या भागातील जनतेचं आरोग्य मात्र धोक्यात येऊ नये, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ही मागणी घेऊन त्या ठिकाणी आम्ही लढतोय आणि निश्चितच येत्या काही दिवसामध्ये आमच्या लढ्याला यश येईल आणि या भागातलं प्रदूषण कमी करण्यामध्ये निश्चितच आम्हाला यश येणार आहे। या शिबिराच्या माध्यमातून या भागातील जनतेने मला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या भागातील जनतेचे मी आभार व्यक्त करतो आणि निश्चितच या भागाच्या विकासासाठी जो आशीर्वाद मला जनतेने दिला त्या आशीर्वादाचं खरं रूप आशीर्वादाला खरं ठरवत या भागाच्या मतदारसंघातील सेवेसाठी मी सदैव या ठिकाणी काम करणार आहे।